नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आपण आज बनवणार आहे खजूरचे पौष्टिक लाडू. थंडीसाठी हे खूप फायदेशीर ठरते. विटॅमिन वगैरे ज्याचे कमी झालेले आहे किंवा कंबर वगैरे दुखत असेल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर याचे आहे ना पूर्ण आपण बिया काढून घेऊया. बिना बियांचं पण मिळतं हे, आणि हे डीमार्टमधून मी आणलेलं आहे. चला मग सुरुवात करू आपण. गॅस ऑन करून घेऊया. हे गाईचे मस्त साजूक तूप आहे, तर आपण जसं लागेल तसं घेऊया. आणि हे गरम झाल्याच्या नंतर मग आपण याच्यात बदाम टाकूया. एक म्हणजे वाटीचं आपण हे घेऊया प्रमाणानुसार. तर मी बदाम एवढे घेत आहे, अर्ध्या वाटीच्या थोडे वर आहे. आणि गरम झाल्याच्या नंतर हे यात टाकून घेऊया आपण. मस्त आपण तुपात याला चांगलं भाजून घेऊया. त्यानंतर आपण पंपकिन सीड्स टाकून घेऊया. ह्याला पण मस्त तुपात भाजून घेऊया. जास्त हाय फ्लेम नाही करायची, नाही तर ते करपण्याची शक्यता असते. मीडियम फ्लेमवरच ते थोडं भाजून घ्यायचं. आपण आता सनफ्लॉवर सीड्स टाकून घेतलेले आहेत. आता हे आपण मंद गॅसवर भाजून घेऊ आणि मग काढून घेऊ. 1-2 मिनिटांनी लगेच काढून घेऊ आपण. हे आता सनफ्लॉवर सीड्स आपण काढून घेतलेले आहे. मस्त आपल्या तुपात झालेले आहे. आपले सीड्स चांगले भाजून झालेले आहे, ते आपण काढून घेऊया आता. चला मग आपण खजूरच्या पूर्ण बिया काढून घेऊया या पद्धतीने. तर बघा, आपले खजूरचे पूर्ण बिया काढून घेतलेले आहे. आणि आपण हे मस्त तूप टाकून तुपात चांगले भाजून घेणार आहे 7 ते 8 मिनिटं. चला मग आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया. तुपात भाजून घेऊया. थोड्या वेळाने हे पूर्ण मेल्ट होऊन जातं. आपण लागेल तसे तूप टाकून घेऊया याच्यात, जसे लागेल तसे. पर्यंत आपण बदामच्या बिया, बदामला थोडे असे कट करून घेऊया चाकूने. हे खूप इझी जातं असं तुपात भाजल्यानंतर कट करायला. आणि मोठे मोठे ठेवले ना, दाताखाली आले की खूप म्हणजे असं खायला खूप छान लागतात. बघा, आपले खजूर मस्त मेल्ट झालेले आहे. आता आपण याच्यात पूर्ण हे सीड्स टाकून घेऊया. आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. त्यात नो शुगर असे लाडू आहेत हे.
थोडं आपण हे थंड करून वळून घेणार आहोत. तुम्हाला आपण ह्या स्टेजला येऊन ह्याची बर्फी पण बनवू शकतो किंवा लाडू पण वळू शकतो, तुम्हाला जे पाहिजे ते. तुम्हाला मी थोडी याची बर्फी पण बनवून दाखवते आणि लाडू पण वळून दाखवते. आपण हे बर्फीसाठी ठेवणार आहे, पुढे मी तुम्हाला दाखवेलच. आणि हे लाडूसाठी आहे, तर हे आपण ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, जे मी खजूर दाखवले ना ते लाडूसाठीच आहे. ते पूर्ण असं मेल्ट होतं. बॉक्सवाले खजूर आणले ना ते मेल्ट होत नाही. तर चला आपण एक एक करून ना आपल्याला जसे आकाराचे पाहिजे तसे लाडू वळून घेऊया. ह्याचे खूप सारे बेनिफिट आहे. थंडीत तर खूप छान आहे. नो शुगर असे लाडू आहेत हे. तर एक मी बनवलेला आहे बघा. खूप सोपी रेसिपी आहे. जास्तीत जास्त ह्याला अर्धा तास लागतो, जास्त वेळ नाही लागत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयुक्त अशी रेसिपी आहे ही. बघा, आपले खजूरचे ड्रायफ्रुट्स लाडू, पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू थंडीसाठी तयार आहे. ड्रायफ्रूट पौष्टिक लाडूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.